कुठलीही हॉटेल स्टाईल भाजी बनवायचं म्हटलं की त्याचा थोडासा व्याप वाटतो किंवा एवढा व्याप करूनही तशी चव कधीकधी साधत नाही. सीझन तर आहेच, तर आज मी इथे हॉटेल स्टाईल मेथी मटर मलाई बनवते. या कुकरमध्येच मी कशी बनवली ते मी तुम्हाला सांगते. अगदी झटपट होते. एकदा बघा बनवून, तुम्हाला याचा व्याप अजिबात वाटणार नाही. इथे मी सगळ्यात आधी मेथी घेतली आहे. मेथी आत्ता या सीझनमध्ये खूप मस्त ताजी मिळते, तर मी भरपूर आणते आणि अशी निवडून ठेवते, म्हणजे आयत्या वेळेस घाईच्या वेळेस पटकन निवडलेली असली की वापरता येते. त्यासाठी थोडीशी निवडलेली मेथी घेतली आहे. ही पहिल्यांदा आता मी चांगली स्वच्छ धुवून निथळून त्यातलं पाणी काढून घेणार आहे. पाणी निथळल्यानंतर ही मेथी आपल्याला अगदी बारीक अशी कापून घ्यायची आहे. मी बरेचसेच देठ यामध्ये घेतलेले आहेत. निवडताना मी तशी निवडून घेते, कारण देठ असतील भाजीत तर भाजीला चव पण छान लागते. त्यामुळे मी तशीच निवडून ठेवते. अगदी बारीक अशी कापून मी इथे घेतलेली आहे. इथे मी मोठ्या साईजचा कुकर घेतला आहे. आता अगदी झटपट भाजी कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगते. कुकरमध्येच डायरेक्ट एकदम बारीक असा कापलेला कांदा घ्यायचा आहे. 2 कांदे मी इथे वापरलेले आहेत. तमालपत्र, दालचिनीचा तुकडा आणि एक वेलची घातली आहे. 2-3 लवंग घालायचे आहेत आणि थोडेसे काळे मिरे घालायचे. जास्ती मसाला घालायचा नाही, नाहीतर खूप उग्र होतं. यामध्ये मी मगजबी आणि काजू घातलेत. मगजबी नसेल तर काजू थोडेसे जास्ती वापरा, किंवा काजू कमी असतील तर मगजबी जास्ती वापरा. आलं लसूण बारीक कापून घेतलेले इथे मी 2 चमचे घेतले. आलं लसूण अगदी बारीक कापलेलं माझ्याकडे होते म्हणून मी तसं वापरलंय. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही किसून घालू शकता किंवा डायरेक्ट असंच घातलं तरी चालेल. 3 मिरच्या घातल्या आणि चवीपुरतं मीठ घालायचं यामध्ये. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. खूप जास्त पाणी घालायचं नाही, अगदी कमीत कमी, पण कुकरला शिट्ट्या होतील इतपत पाणी असलं पाहिजे. त्यामुळे 1 ग्लास पाणी मी इथे कुकरमध्ये घातलं आहे. आता एक छोटा स्टीलचा डबा घेतला, त्यामध्ये बारीक कापून घेतलेली मेथी घालायची आहे. बऱ्यापैकी 2 कप मेथी आहे ही. आता यामध्ये मटार घालायचं आहे. फ्रेश मटार, फ्रोझन मटार जो काही तुम्ही वापरत असाल तो इथे घालू शकता. आता फ्रेश मिळतोय त्यामुळे तो मी इथे वापरला आहे. अगदी किंचितचं अर्धी वाटी फक्त पाणी घालायचं आहे. जास्ती पाण्याची यामध्ये गरज नाही आहे. अगदी थोडंसं पाणी घातलं आहे आणि याला झाकण लावून घ्यायचं. आता जो कुकर आपण मसाले घालून ठेवला आहे त्यामध्ये अशा पद्धतीचं स्टँड ठेवायचं, त्याच्यावरती हा डबा ठेवायचा. आता मी अजून एक आयडिया सांगते. जर तुमचा मोठा कुकर असेल तर याच्यावरती भाताचा डबा पण बसू शकतो. अगदी फटाफट असं सगळं काम तयार होईल. यामध्ये माझ्या बसत नाही आहे, एवढंच घातलं आहे मी. झाकण लावलं आणि हाय हीटवरती याच्या फक्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 2 पेक्षा जास्त शिट्ट्या याला गरज नाही आहे. अजिबात जास्त शिजवायचं नाही. फक्त 2 शिट्ट्या मोठ्या गॅसवरती केल्या. कुकर गार झाला की त्याचं झाकण उघडायचं आहे. यातला हा डबा गरम आहे त्यामुळे एका कापडाने याला बाहेर काढून घ्यायचं आहे. आणि यातलं हे स्टँड आहे हे पण मी काढून घेते. या कांद्यामध्ये म्हणजेच या मसाल्यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते मी काढून घेते एका ग्लासमध्ये. हे पाणी फेकून द्यायचं नाही, नंतर आपण भाजीसाठी वापरणार आहे. आता यातलं मी तमालपत्र काढून घेते आणि हे सगळं गरम आहे ना ते पूर्ण आपल्याला गार करून घ्यायचं आहे. इथे तोपर्यंत मेथी मटार याचं काय झालंय ते आपण चेक करून बघूया. थोडंसं गरम आहे. मटार यातला शिजलाय का चेक करून बघू. मेथी काय अशीच लगेच 2 मिनिटात शिजते. मटार पण एकदम छान सॉफ्ट असा शिजलाय. आता जे आपण मसाले गार करून घेतले होते ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. यामध्ये थोडंसं पाणी आहे त्यामुळे अजून पाणी घालण्याची गरज नाही आहे. छान स्मूथ असं हे वाटण बनवून घ्यायचं आहे या पद्धतीनं. आता हे मी इथे वाटण बनवून घेतलं आहे. यामध्ये आता मेन साहित्य ते म्हणजे मलाई. मलाई घालायची आहे. 3 चमचे घरची जी मलाई असते, साय आपण काढून ठेवतो, तीच मी इथे घेतलेली आहे. ती मी इथे 3 चमचे वापरते. मिक्सरच्या भांड्यामध्येच घालते, कारण फेटून अशी कितीही घेतली तरी थोडेसे त्याचे कण राहतात. त्यामुळे अशा पद्धतीने मिक्सरला मी ती फिरवून घेते, म्हणजे मसाल्याबरोबर एकदम छान अशी एकजीव होईल. क्रीमी असं हे मिश्रण तयार झालं आहे. हे आता बाजूला ठेवूया. आपलं 70 ते 80% काम झालं आहे. आता शेवटची स्टेप करायची आहे. कढई गरम व्हायला ठेवली, त्यामध्ये बटर घालायचं आहे आवडीनुसार. हवं तर तुम्ही फक्त तूप किंवा फक्त तेलही वापरू शकता, पण हॉटेल स्टाईल याला चव आणायची आहे त्यामुळे थोडंसं बटर मी इथे वापरलं आहे. बटर चांगलं मेल्ट होऊ द्यायचं आणि हे गरम झालं की यामध्ये
जे आपण मेथी आणि मटर आहेत शिजवून घेतलेले ते यामध्ये घालायचे. या भाजीमध्ये थोडंसं जरी पाणी असेल तर ते थोडं काढून घ्या, नंतर आपण वापरू शकतो. आत्ता यामध्ये पाणी नको आहे, कोरडी भाजी हवी आहे. हे सगळं मी यामध्ये घालून घेते. आता ही भाजी आपल्याला बटरमध्ये 1 ते 2 मिनटापर्यंत परतून घ्यायची आहे. शिजलेली आहे, त्याला जास्ती शिजवायची किंवा परतायची गरज नाही आहे. फक्त बटरमध्ये ती चव छान येण्यासाठी 2 मिनिटे फक्त मी हे परतून घेते आहे. यामध्ये आता जे काही आपण मिश्रण बनवले ते घालायचं आणि मिक्सरच्या भांड्याला जो काही मसाला लागलाय त्यामध्ये पाणी घालायचं. तर यामध्ये सुरुवातीला जे आपण मसाल्याचं पाणी ग्लासमध्ये काढून ठेवलं होतं तेच पाणी मी इथे वापरले, कारण ते पाणी मसाल्याचं आहे, त्यामध्ये सगळा स्टॉक आहे, फ्लेवर आहे, त्यामुळे ज्या ज्या वेळी या भाजीसाठी पाणी लागेल तेव्हा तेच पाणी वापरायचं आहे. मसाल्यामध्ये आपण मिरच्या टाकल्या होत्या, त्यामुळे इथे मी लाल तिखट वापरत नाही आहे आणि या भाजीची चव थोडीशी गोडसर असते, त्यामुळे लाल तिखट मी इथे घातलं नाही आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सुरुवातीला भाजी परतून घेतो त्यावेळेस घालू शकता. चवीपुरतं मीठ घातलं, मीठ जपून घालायचं, कारण आपण मसाल्यामध्ये पण सुरुवातीला कुकरमध्ये मीठ घातलं होतं. थोडीशी कसुरी मेथी, ही आपण भाजी मेथीचीच बनवतोय पण तरीही कसुरी मेथीची चव यामध्ये मस्त लागते, त्यामुळे थोडीशी कसुरी मेथी, थोडासा शेवटी गरम मसाला घालायचा, सगळं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस अगदी कमी करायचा आणि लो हीटवरती 5 ते 7 मिनिटे फक्त ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची. भाजी शिजते तोपर्यंत इथे मी छान गरमागरम असे फुलके बनवून घेते आहे. भाजी शिजायला आता वेळ लागत नाही, कणिक मी आधीच मळून ठेवली होती, त्यामुळे पटकन फुलके बनवून घेते आहे. जेव्हा आपण घरी हॉटेल स्टाईल अशा काही भाज्या बनवतो ना, तेव्हा त्याच्यासोबत चपातीऐवजी अशा पद्धतीचे फुलके बनवून खा. म्हणजे त्या फुलक्याला थोडंसं तूप लावायचं, मग त्या भाजीसोबत अप्रतिम असं ते कॉम्बिनेशन लागतं. त्यामुळे हॉटेलची भाजी असेल तर असे फुलके नक्की बनवा. हे बघा, आता ही भाजी पण तयार झाली आहे, मस्त दिसतीये ना, अगदी हॉटेल स्टाईल मेथी मलाई मटर. कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि काम वाचलंय ना, अगदी सोप्या पद्धतीने झटपट कशी बनवली आहे बघा, पण चवीमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज नाही आहे बरं का. एकदा बनवून बघा अशा पद्धतीने आणि मला आवर्जून कमेंट करून सांगा की तुम्ही पण या पद्धतीची बनवलेली भाजी कशी झाली. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.